पत्रकार म्हणजे समाजरूपाचा आरसा, समाजाने त्यांचा सन्मान करणे गरजेचे. निशिकांत भोसले पाटील यांचे वक्तव्य. काल दिनांक 9 जानेवारी रोजी प्रकाश आरोग्य व शिक्षण संकुलानाच्या भव्य प्रांगणात भारतीय पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधत वाळवा शिराळा तालुक्यातील पत्रकार बंधूंच्या सन्मान सोहळ्यामध्ये आपले मनोगत व्यक्त करीत असताना प्रकाश आरोग्य शिक्षण मंडळाचे संस्थापक, भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले यांनी पत्रकार बंधूंच्या सन्मानार्थ पत्रकार हे समाजरूपाचा आरसा असून प्रत्येकाने त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे असे उद्गार काढले. प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी प्रकाश शिक्षण आरोग्य संकुलानात पत्रकार सन्मान सोहळा संपन्न झाला. पुढे बोलत असताना पाटील म्हणाले की ज्या वेळी विरोधकांनी मला चुकीच्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी माझ्या सत्कार्यात पत्रकार कायम सावलीसारखे माझ्या बरोबर होते. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो कायम समाज आणि शासन यामधील दुवा म्हणून काम करीत असतो. त्यामुळे देशाची एकता, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य अस्तित्वात आहे. या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक पाटील यांचे स्वसहाय्यक जयदीप निकम यांनी केले. या सन्मान सोहळ्यासाठी श्रमिक मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद मोहिते, ज्येष्ठ पत्रकार संजय थोरात, ज्येष्ठ पत्रकार दसआप्पा यांच्यासह वाळवा शिराळा तालुक्यातील विविध दैनिकांचे व डिजिटल मीडियाचे बहुसंख्य पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते. पाहुयात. मदत केलेली बोलून दाखवली त्या मदतीचंही संपतं आणि मदत नसते ते एखाद्या व्यक्तीसाठी पुढच्या सगळ्या गोष्टींचं भविष्य त्याच्यामध्ये निर्माण होत असतं. त्या भविष्याचं जर आपण काही चांगलं होत असेल एखाद्या कुटुंबाचं तर ते आपण करू नये या मताचं मी आहे. तुम्हाला सगळ्यांना मनापासून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. विरोध हा विरोध असावा, परंतु वैचारिक असावा, व्यक्तिगत पातळीवर नसावा असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि याच पोटी आपण सगळे एकत्र येऊ. भविष्यामध्ये जे तुम्हाला वाटतं सत्य जे आहे ते लिहित राहा. कुणालाही घाबरण्याची गरज नाही. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना समान अधिकार आहे. समाजामधलं जे चांगलं आहे ते लिहा, जे वाईट आहे ते लिहा. याच खऱ्या अर्थानं या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा मी आपल्याला देतो. तुमच्या सगळ्यांना मनापासून तुम्ही इथं आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या.